मी संपूर्ण परिवारासह मतदान केंद्रावर मतदान केलेलं आहे. आत्ताच इथं कोल्हापुरातच नाही, संबंध महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार बनवण्यासाठी प्रचंड नागरिकांच्या मध्ये उत्साह आहे. याचं कारण आहे 2019 ते 2024 महाराष्ट्रातल्या जनतेनं पहिले 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारचा कारभार पाहिलेला आहे आणि नंतरचे 2.5 वर्ष महायुतीच्या सरकारचा कारभार पाहिलेला आहे. पहिल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं एक स्थगितीचं सरकार प्रसिद्ध होतं, घोटाळेबाज, भ्रष्टाचार, उद्योगपतींना त्रास देणारं आणि घरातून मुख्यमंत्री मोदी सरकार चालवत होते असं एक सरकार जनतेनं पाहिलं. आणि नंतरच्या अलीकडच्या या कालावधीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं जे सरकार इथं काम करत राहिलेलं आहे. आपण पाहिलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फार मोठ्या प्रमाणात राज्यात झालेली आहे. एफडीआय देशामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रात आणण्याचं काम आमच्या महायुती सरकारनं केलेलं आहे. आणि त्याचबरोबर लोककल्याणकारी योजनाचा एक धूमधडाका, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, शेतकऱ्यांसाठी 37 पर्यंतचे वीज बिल माफ, शेतकऱ्यांसाठी 6,000 रुपये खात्यावर देणं, मुलींना मोफत शिक्षण, अशा अनेक योजना वैयक्तिक लाभाच्या दिल्यामुळं अतिशय सरकार हे लोकप्रिय झालेलं आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडतायत, पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारला पाठबळ देत आहेत आणि मला विश्वास आहे 23 तारखेला राज्यामध्ये महायुतीचं सरकार बनेल. हे पहा, विरोधकांकडे प्रचारासाठी विकासाचे मुद्दे नाहीत, कुठलाही अजेंडा नाही, कुठलंही विजन नाही. त्यामुळे अशा कुठल्या याच्यातून ज्या गोष्टीवर पडदा पडलेला अशा गोष्टी लोकांच्या समोर नेऊन काय दयावयाम येते का बघण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांचा आहे. त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. हे खरं म्हणजे हा डायलॉग माझा आहे. कोल्हापूरमध्ये 10-0 होईल मी 1 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, कारण जिल्ह्यामध्ये एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे. जी महायुती आहे यामध्ये जिल्ह्यातले सर्व दिग्गज नेते आहेत. मुश्रीफ साहेब आहेत, कोरे साहेब आहेत, आवाडे साहेब आहेत, महादेवरावजी महाडिक, आम्ही सगळी मंडळी, ताकदवाली मंडळी एका बाजूला असल्यामुळं, महायुतीमध्ये असल्यामुळं 10 महाविकास आघाडीला 0च मिळणार आणि महायुतीला 10 मिळणार अशी परिस्थिती 10-0च राहील. मी आपल्याला सांगितलं की विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नाही आहेत, त्यामुळे अशा काही गोष्टीतून ते मतदान काय मिळेल का याचा केविलवाना प्रयत्न करतायत. कुठेही आमचे राष्ट्रीय महासचिव आहेत विनोद तावडे, ते कसे पैसे वाटू शकतात? ते एका हॉटेलमध्ये होते आणि तिथं जाऊन त्या लोकांनी, नागरिकांनी गोंधळ केलेला आहे. यामध्ये काही तथ्य नाही.